मित्रांनो, इन्फोसिस या कंपनीतर्फे लेटेस्ट जॉब अपडेट आलाय। जसं की तुम्ही बघू शकता यांच्या ऑफिशियल करिअर पेजवर आपण आलो तर खासियत याची अशी असणार आहे, ज्या पण वॅकन्सीसाठी आपण अप्लाय करतोय तिथे आपल्याला ट्रेनिंग दिली जाणार आहे, काम कसं करायचं ते शिकवलं जाणार आहे आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे पोस्टचं नाव तुम्ही बघू शकताय, प्रोसेस एक्झिक्युटिव्हचं तुमची पोस्ट असणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे डायरेक्ट तुमचा इथे इंटरव्ह्यू असणार आहे। यस, कुठलीही एक्झाम नाही आहे, कुठलीही फी तुम्हाला भरायची नाही आहे, डायरेक्ट तुम्ही इंटरव्ह्यूला जाऊ शकताय आणि इंटरव्ह्यूला तुम्ही जाणार नसाल तर तुम्ही घर बसल्या सुद्धा इथे अप्लाय करू शकणार आहात। डिटेलमध्ये समजून सांगतोय कशा प्रकारे अप्लाय करायचं, ट्रेनिंग कशी होणार आहे, कोण कोण अप्लाय करू शकताय, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर नवीन आला असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर करून ठेवा, कारण की Amazon मध्ये नुकतीच वॅकन्सी आली आहे। पुण्यामध्ये यांचं ऑफिशियल जॉब आहे किंवा घर बसल्या पाहिजे असेल तर घर बसल्या करू शकताय। असे अनेक सारे अपडेट आणतोय, त्यामुळे नक्की सबस्क्राइब करा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं, पहिली जी पोस्ट आहे तिचा डायरेक्ट इंटरव्ह्यू असणार आहे 8 मार्चला। तुम्ही लोकेशन बघू शकताय, इन्फोसिस BPM लिमिटेड, प्लॉट नंबर 1, बिल्डिंग नंबर B1। कुठे असणार आहे तर हिंजेवाडी राजीव गांधी इन्फोटेक पार्क जे आहे, हिंजेवाडी फेज 1 या ठिकाणी तुमचा इंटरव्ह्यू असणार आहे। लोकेशन पण तुम्हाला दाखवून देतो, इथे बघा हे लोकेशन असणार आहे, या ठिकाणी तुमचा हा इंटरव्ह्यू असणार आहे। तुम्हाला पाहिजे तर इथे मी गुगल मॅपचं लोकेशन सुद्धा टाकून देईल, जेणेकरून तुम्हाला शोधणं सोपं जाणार आहे। इथे बाकीच्या पण कंपन्या जसं की कॉग्निझंट वगैरे झालं, पण इन्फोसिसचा इथे इंटरव्ह्यू असणार आहे। ओके, यासाठी तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट न्यायचे आहे तर बघा, तुम्हाला रेझ्युमेचे म्हणजे तुमच्या सीव्हीचे 2 सेट घेऊन जायचे आहे, हार्ड कॉपी तुम्हाला सोबत घेऊन जायची आहे, फेस मास्क तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि एक आयडेंटिटी कार्ड, म्हणजे एक तर तुमचं पॅन कार्ड असू शकतंय, पासपोर्ट असू शकतंय किंवा मग ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे असं एखादं तुम्हाला आयडेंटिटी कार्ड घेऊन जायचं आहे सोबत। इंटरव्ह्यूला एंट्री कधी असणार आहे तर सकाळी 9:30 पासून 1 वाजेपर्यंत तुम्हाला एंट्री मिळेल आणि त्यानंतर तुम्हाला एंट्री मिळणार नाही, त्यामुळे जेवढा लवकरात लवकर जाता येईल तेवढा लवकरात लवकर जा। पहिली जी वॅकन्सी आहे ती खास करून फक्त महिलांसाठी आहे, एक्सक्लुझिव्ह फॉर वुमन। ओके, आणि त्यातल्या त्यात तुम्ही कॉमर्स स्टुडंट आहात, म्हणजे वुमन आहात, कॉमर्स स्टुडंट आहात तर तुमच्यासाठी ही वॅकन्सी असणार आहे। 2023-24 तुम्ही पास आउट आहात तर या पहिल्या पोस्टसाठी तुम्ही इंटरव्ह्यूला जाऊ शकताय, त्यामुळे कॉम्पिटिशन कमी असणार आहे, कारण की ऑलरेडी 2023 आणि 24 सांगितलं आहे, त्यातल्या त्यात वुमनच सांगितलं आणि त्यातल्या त्यात तुमचं BBA झालं आहे, BCom झालं आहे, BBM झालं आहे, MBA झालेलं आहे, तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात, इंटरव्ह्यूला जाऊ शकणार आहात। ओके, जॉब डिस्क्रिप्शन काय असणार आहे तर जसं मी तुम्हाला सांगितलं, हा फ्रेशर जॉब आहे, प्रोसेस एक्झिक्युटिव्हचं तुमचं काम असणार आहे आणि इमिडिएट जॉइनर। आपण जर यांच्या ऑफिशियल करिअर पेजवर आलो तर इथे बघा, प्रोसेस एक्झिक्युटिव्हची नेमका काय हायरिंग असते, कुठल्या त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटी असतात, ती सगळी माहिती तुम्हाला इथे बघायला मिळेल। अगदी सोपं काम आहे, तुम्ही जर ग्रॅज्युएट आहात तर तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात, त्यासाठी कॉमर्स तुमचं पाहिजे। ओके, आणि यासाठी महत्त्वाच्या गोष्टी अशा सांगितल्या आहे की तुम्हाला कम्युनिकेशन स्किल चांगलं पाहिजे, नाईट शिफ्टमध्ये तुम्ही काम करू शकताय आणि अर्जंट जॉईन जर तुम्ही करणार असाल तरच इथे इंटरव्ह्यूला जा। महत्त्वाचं म्हणजे वर्क फ्रॉम ऑफिस जॉब असणार आहे, त्यामुळे तुम्ही ऑफिसमध्ये जॉब करण्यासाठी कम्फर्टेबल पाहिजे आणि तुम्ही ते बघू शकताय, तुम्हाला इथे 3 वीकची ट्रेनिंग सुद्धा दिली जाणार आहे। ओके, तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यूला जाल तेव्हा तुमच्याकडे एक मायक्रोफोन, म्हणजे तुमच्याकडे एक चांगला मोबाईल पाहिजे ज्याच्यामध्ये कॅमेरा ॲक्सेस आणि मायक्रोफोन पाहिजे, म्हणजे जर का तुम्हाला असाइनमेंट दिली तर ती तुम्हाला करता आली पाहिजे। ओके, त्यामुळे जे एलिजिबल आहे त्यांनी नक्की पहिल्या पोस्टसाठी अप्लाय करा आणि दुसरी जी पोस्ट आहे ज्यांचं BSc झालेलं आहे, 2023-24 पास आउट तुम्ही आहात तर पुण्यामध्येच ही भरती असणार आहे। जसं की बघू शकताय, पुण्यामध्ये ओनली BSc स्टुडंटसाठी आहे, फ्रेशर्स तुम्ही आहात, इथे पण प्रोसेस एक्झिक्युटिव्हचीच प्रोफाईल आहे आणि जॉईन इमिडिएटली जर तुम्ही जॉईन करू शकत असाल तर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता। इथे डायरेक्ट इंटरव्ह्यू नाही आहे, तुम्ही अप्लाय करणार आणि ऑनलाईन तुमचा इंटरव्ह्यू किंवा ऑफलाईन पण तुमचा इंटरव्ह्यू, जे सिलेक्ट होतील त्यांना हे लोकेशन सांगितलं जाईल। ओके,
मग यासाठी कम्युनिकेशन स्किल चांगलं पाहिजे, नाईट शिफ्टमध्ये काम करावं लागू शकतं आणि इमिडिएट जॉईनर पाहिजे. बाकी रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही बघू शकताय. कम्युनिकेशन स्किल पाहिजे, गुड नॉलेज पाहिजे, प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स तुमच्याकडे पाहिजे. ऑलरेडी आपल्या चॅनलवर आपण टाटा कंपनीचा एक कोर्स दिला होता ज्यामध्ये सगळं कम्युनिकेशन स्किल, प्रेझेंटेशन स्किल, कस्टमर केअर स्किल सगळे स्किल शिकवले. ते तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या. पाहिजे तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक टाकून देईल किंवा कमेंट करा, तुम्हाला ती लिंक मी सेंड करेल. ओके, त्यामुळे जर तुम्ही इंटरेस्टेड असाल या जॉबसाठी आणि तुमच्याकडे जर हे नॉलेज नसेल तर नक्की ते शिकून घ्या. ओके, त्यानंतर इथे बघा तुम्हाला मल्टीटास्किंग वगैरे आली पाहिजे. अशाच प्रकारचं तुमचं इथे काम असणार आहे. महत्त्वाचं म्हणजे फुल टाईम परमनंट जॉब आहे, त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही आहे. BSc तुमचं झालेलं आहे इन एनी स्पेशलायझेशन, तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात. टोटल 320 जागांसाठी ही भरती आहे. दोन्ही पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. जर लेडीज असेल तर दोन्ही पोस्टसाठी, मेल असेल तर तुम्ही फक्त दुसऱ्या पोस्टसाठी अप्लाय करू शकणार आहात. ओके, इथे बघा दिलं लॉग इन टू अप्लाय, इथून तुम्ही अप्लाय करू शकताय आणि पहिल्या पोस्टसाठी कुठेही अप्लाय करायचं नाही आहे, डायरेक्ट तुम्हाला इंटरव्ह्यूला जायचं आहे. त्यामुळे जे एलिजिबल आहेत त्यांच्यासोबत शेअर करा. जर तुम्ही एलिजिबल नसाल, दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला जॉब पाहिजे असेल तर भरपूर सारे व्हिडिओज आणले आहे, भरपूर साऱ्या अपॉर्च्युनिटी शेअर करतोय, इथे पण तुम्ही अप्लाय करू शकताय.